धडाकेबाज कामगिरी, मोटरसायकल चोरीचा छडा, स्थानिक गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरटा गजाआड. परभणी जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक महोदयांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं आपला दणका दाखवला. मौजे महातपूर येथून चोरीला गेलेली मोटरसायकल अवघ्या 10 दिवसांच्या आत आरोपीसह हस्तगत करण्यात परभणी स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलं. महातपुरी परिसरातून एक लाल रंगाची पॅशन प्रो मोटरसायकल चोरीला गेली होती. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास समांतर पद्धतीनं स्थानिक गुन्हे शाखा करत होती. गुप्त माहिती आणि थरारक सापळा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या आदेशानुसार व पोलीस उपनिरीक्षक परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना एक संशयित इसम लाल टी शर्ट घालून धारखेड पुलावर बसला अशी खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. पथकानं तातडीनं धारखेड तालुका गंगाखेड येथे धाव घेत सापळा लावला आणि संशयिताला शेताफीनं ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव मुंजा माणिकराव धोंडगे, वय 27, राहणार तिवटाणा, तालुका सोनपेठ असं आहे. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं महातपूर येथून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. आरोपीच्या सांगण्यावरून गंगाखेड परळी रोडवरील गोकुळ हॉटेल जवळ नीरस कॉम्प्लेक्स समोरील लिंबाच्या झाडाखाली लपवून ठेवलेली लाल रंगाची पॅशन प्रो MH22Y5831 जप्त करण्यात आले. आरोपीला मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोनपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. ही कारवाई यशस्वी पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल परसोडे, महेश कौठाळे, माणिक वाघ, कागणी, पोलीस शिपाई दिलीप निलपत्रेवार आणि शरद सावंत यांच्या पथकाने केलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या या वेगवान कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत. सर्व स्तरातून पोलिसांचं कौतुक होत आहे. जनता न्यूज 24 ताससाठी आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ.